रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. सी हिअर, सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट बघूया. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय? सर्वांनी लक्ष द्या, अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्याला यूज होईल याचा. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, व्हॉट इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी? मला सांगा, velocity of any body, the velocity of any body cannot be measured absolutely. Velocity आपण absolutely measure करू शकत नाहीये. Velocity is always measured with certain frame of reference. So what is frame of reference? Frame of reference म्हणजे काय? So frame of reference is the coordinate system. सर्वांनाच माहिती आहे, आपण लॉज ऑफ मोशन मध्ये स्टडी केलेला आहे. Frame of reference is the coordinate system with respect to which we can measure the state of rest or state of motion of the body. For example, समजा ही XYZ coordinate system आहे किंवा XY coordinate system आहे. This is X axis and this is Y axis. And body is moving in this XY plane like this. ह्या डायरेक्शनला बॉडी अशी मोशन मध्ये आहे. बॉडी समजा ह्या पॉइंट पासून इथं आली, इथून ह्या डायरेक्शनला मोशन मध्ये आली, इथं आली, म्हणजे बॉडी चेंजिंग इट्स पोझिशन with respect to origin of coordinate system. ह्या टॉपिकच्या फर्स्ट लेक्चर मध्ये आपण बघितलेला आहे. What is position? Position is the point in the space at which particle really exist. Position कशी द्यायची आहे? Position is always given. Position is always given with respect to origin of coordinate system. एखाद्या पार्टिकलची पोझिशन आपण कशी देतो? तर ओरिजिनच्या रिस्पेक्टिव्हली देतो. ही फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, त्याच्या रेफरन्सना आपण पोझिशन देतो. दिस इज अ पोझिशन ऑफ फर्स्ट पार्टिकल. जर पार्टिकल इथं लास्ट एंडला आला असेल इथं, त्याची पोझिशन कशी देणार आपण? तर ह्या वेक्टरना. दिस इज कॉल्ड ॲज अ पोझिशन वेक्टर. सो पोझिशन ऑफ द बॉडी इज ऑल्सो ऑलवेज गिवन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम. मग ह्या पार्टिकलची जर पोझिशन चेंज होत असेल, म्हणजे हा पार्टिकल जर डिस्प्लेस होत असेल, तर त्याची मोशन कशाच्या रिस्पेक्टिव्हली मेजर करतो आपण? तर ह्या ओरिजिनच्या रिस्पेक्टिव्हली मेजर करतो. ज्याच्या रिस्पेक्टिव्हली आपण व्हेलॉसिटी मेजर करतो, दॅट रेफरन्स इज कॉल्ड ॲज अ फ्रेम ऑफ रेफरन्स. पण हा रेफरन्स पॉइंटच नसेल तर आपण व्हेलॉसिटी किंवा स्पीड मेजर करू शकत नाही. एक मिनिट फक्त होल्ड करा. सो हियर the velocity of any body is always measured with reference to frame of reference. So velocity is always relative. हे लक्षात ठेवा. एखाद्या बॉडीचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तुम्ही आता ऑप्टिक स्टडी केलेला आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आपण मोजलं, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास हा कशावर डिपेंड नाही आहे, ही त्या मटेरियलची प्रॉपर्टी आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज अ ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू आपण वॉटर मेजर करत असेल, तर तो झाला रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्याला आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह. म्हणजे कशाच्या तरी रिस्पेक्टिव्हली आपण जर मेजर केला असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तशी ही व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी इज ऑलवेज मेजर्ड विथ द सर्टन फ्रेम ऑफ रेफरन्स. सो व्हेलॉसिटी इज ऑलवेज रिलेटिव्ह. व्हेलॉसिटी इज नॉट ऍब्सोल्यूट. लक्षात घ्यायचं. व्हेलॉसिटी मेजर करायची असेल, ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी मेजर करायची असेल, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, सेंटेन्स सर्वांनी पुढे आपल्याला यूज होऊन राहाय. ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी मेजर करायची असेल तर ज्याच्या रिस्पेक्टिव्हली, ज्या रेफरन्सच्या रिस्पेक्टिव्हली आपण व्हेलॉसिटी मेजर करतो, तो रेफरन्स ऍट रेस्ट पाहिजे. रेफरन्स काय पाहिजे? ऍट रेस्ट पाहिजे. कळतंय का? व्हेलॉसिटी मोजण्यासाठी ज्याच्या रिस्पेक्टिव्हली आपण व्हेलॉसिटी मोजणार, तो जो रिस्पेक्ट आहे, जो रेफरन्स आहे, तो कसा पाहिजे? रेस्ट पाहिजे. समजा आपण रोडवर उभारलेला आहे, व्हेकल, कार इज मुव्हिंग ऑन द रोड. ह्या रोडवरनं समजा एखादी कार चाललेला आहे, एखादा ट्रक चाललेला आहे, समजा ट्रक इज मुव्हिंग ऑन द रोड, आणि ह्या रोडच्या साईडला तुम्ही उभारलेला आहे. तर ही जी ग्राउंड आहे, अर्थचा जो सरफेस आहे तुमच्या भोवताली, तो आपण ऍट रेस्ट आहे असं कन्सिडर करतोय. ऍक्च्युली अर्थ रोटेटिंग स्टेट मध्ये आहे, म्हणजे हा सरफेस सुद्धा मोशन मध्ये आहे, पण आपण कन्सिडर करतोय आपल्याला दिसणारा सगळा जो हा सरफेस आहे, जो अर्थचा सरफेस आहे, हा जो लँड आहे, तो ऍट रेस्ट आहे, आणि त्याच्या रिस्पेक्टिव्हली आपण ह्या व्हेकलचा स्पीड मोजतोय. कार इज मुव्हिंग विथ 80 किलोमीटर पर आवर. कशाच्या रिस्पेक्टिव्हली? विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मग ग्राउंड मोशन मध्ये काय सांगा मला? यस, ग्राउंड मोशन मध्ये का नाहीये? ग्राउंड हा ऍट रेस्ट आहे असं आपण कन्सिडर केलंय, आणि त्याच्या रिस्पेक्टिव्हली आपण ह्या कारचा स्पीड मोजतोय. म्हणजे एखाद्या व्हेकलचा, एखाद्या बॉडीचा स्पीड मोजताना ज्याच्या रिस्पेक्टिव्हली आपण तो स्पीड मोजतो, तो जो रेफरन्स आहे तो कसा पाहिजे? रेफरन्स शुड बी ऍट रेस्ट. एवढं काय आलं का सर्वांना सांगा? मग आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कडे जाऊया. यस, क्लिअर टू ऑल? येस सर.
हा, म्हणजे एवढं लक्षात ठेवा आता, रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची कन्सेप्ट कळण्यासाठी हे पहिला माहित पाहिजे की आपण जी व्हेलॉसिटी मोजतो, समजा ट्रेनचा स्पीड मोजवलोय मी, ट्रेन इज मुव्हिंग विथ 80 किलोमीटर पर आवर, ह्याचा अर्थ काय? ट्रेन इज मुव्हिंग विथ 80 किलोमीटर पर आवर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ग्राउंडच्या रिस्पेक्टिव्हली ती 80 स्पीडनं चाललेली आहे. कार इज मुव्हिंग विथ 60 किलोमीटर पर आवर, हा स्पीड काय आहे? कार इज मुव्हिंग विथ 60 किलोमीटर आवर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ग्राउंड ऍट रेस्ट आहे आणि त्याच्या रिस्पेक्टिव्हली तो 60 स्पीड आहे, लक्षात ठेवायचं. सो स्पीड ऑफ द व्हेकल, स्पीड ऑफ द बॉडी इज मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड विच इज ऍट रेस्ट. म्हणजे याच्यावरून आपल्याला एवढं तर कळालं की ज्याच्या रिस्पेक्टिव्हली, ज्याच्या रेफरन्सना आपण स्पीड मोजतो, तो जो रेफरन्स आहे तो रेफरन्स कसा पाहिजे? ऍट रेस्ट पाहिजे. आता आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटीच्या मेन कन्सेप्ट कडे जाऊया. सी हियर, सपोज one vehicle, suppose this is one vehicle A, एक vehicle आहे, and this vehicle is moving towards exactly right, towards east. हे vehicle असं ईस्ट ला चाललंय समजा, इट इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट. बघा कन्सेप्ट सिंपल आहे, फक्त समजायला पाहिजे. ओके. अँड सेकंड व्हेकल, हा एक रोड सरफेस आहे, हा असा रोड आहे, लाईक दिस. ओके. आणि सेकंड व्हेकल समजा इकडे चाललेला आहे, असा पण रोड आहे एक, समजा हा इकडे या डायरेक्शनला एक रोड आहे, लाईक दिस. दिस इज वन ऑफ द रोड सरफेस, हा एक रोड आहे. व्हेकल इज मुव्हिंग, सेकंड व्हेकल बी इज मुव्हिंग ऑन दिस रोड, ते या डायरेक्शनला चाललंय. थोडंसं इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, सर्वांनी लक्ष द्या, समजावून घ्या. दिस व्हेकल इज मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी ऑफ VA. व्हेकल ए आहे ते VA इतक्या स्पीडनं चाललेलं आहे टुवर्ड्स ईस्ट. हा, आणि हे व्हेकल बी आहे, इट इज मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी ऑफ VB टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट, नॉर्थ ईस्टला चाललेला आहे. आणि समजा ह्या व्हेकल मध्ये एक ऑब्झर्वर बसलेला आहे, वन ऑब्झर्वर इज सिटिंग द फर्स्ट व्हेकल ए, याच्यामध्ये एक ऑब्झर्वर आहे आणि याच्यामध्ये एक ऑब्झर्वर आहे, दोन ऑब्झर्वर आहेत दोन्ही कारमध्ये, दोन्ही कार आहेत समजा. बोथ आर मुव्हिंग इन द डायरेक्शन्स, गिव्हन डायरेक्शन्स. मला सांगा, तुम्हाला आजूबाजूचं काही दिसत नसेल, आजूबाजूचं काही दिसत नसेल, हा, तर ह्या बी ला, म्हणजे बी मधल्या व्हेकलला किंवा ए मधल्या व्हेकलला ही बी बॉडी किंवा ह्या बी व्हेकल मधला जो पर्सन आहे कुठे जाताना दिसेल सांगा बघा. व्हॉट शुड बी द मोशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी? बीच्या रिस्पेक्टिव्हली मोशन ऑफ ए, व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. एचा स्पीड बीच्या रिस्पेक्टिव्हली कसा असेल? दोघं पण मोशन मध्ये आहेत, दोघं एकमेकाकडे बघायला लागलेत, पण दोघांना बाकीचं काही दिसत नाही, एन्व्हायरमेंट काही दिसत नाहीये, सराउंडिंग काहीच दिसत नाहीये, त्यांना फक्त हे दोन व्हेकल दिसतात. हा, कशी दिसेल सांगा मोशन? समजा हे दोघे इथं स्टार्ट झाले, दोघांच्या मधलं हे डिस्टन्स असणार, थोडंसं इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. समजा हे व्हेकल इथं आलं, बी व्हेकल इथं आलं, ए व्हेकल इथं येणार, ते पण पुढे गेलेलं असणार, दोघांच्या मधलं डिस्टन्स असं असणार. समजा हे बी व्हेकल इथं आलं, बी व्हेकल इथं आलं, तर ए व्हेकल पुढे गेलेलं असणार आहे, हे व्हेकल पुढे गेलं, ठीक आहे. हे व्हेकल समजा इथं आलं, हे व्हेकल इथं पुढे गेलेलं असणार आहे. म्हणजे या दोघांच्या डिस्टन्स काय होत चाललंय बघा, डिस्टन्स गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे ऍक्च्युली हा जो ए आहे तो ए टुवर्ड्स ईस्ट आहे, लक्ष द्या. फी ए हा टुवर्ड्स ईस्ट आहे. फी बी कुठं आहे? फी बी टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट आहे, कळतंय का बघा? फी बी टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट आहे, व्हेलॉसिटी ऑफ बी टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट आहे, हा, व्हेलॉसिटी ऑफ ए टुवर्ड्स ईस्ट आहे. मला काय करायचं आहे? व्हेलॉसिटी ऑफ ए कुणाच्या रिस्पेक्टिव्हली? तर बीच्या रिस्पेक्टिव्हली. म्हणजे बी मधल्या ऑब्झर्व्हरला ए मधला ऑब्झर्व्हर कुठे जाताना दिसेल? तो ईस्टला जाताना दिसेल का? नाही, ह्याला वाटणार हा याच्यापासून लांब चाललाय, कारण डिस्टन्स वाढत चाललंय, ह्याच्यापेक्षा हे डिस्टन्स जास्त आहे, ह्याच्यापेक्षा हे डिस्टन्स जास्त आहे, ह्याच्यापेक्षा हे डिस्टन्स जास्त आहे. म्हणजे जसं हा पुढे जाईल तसं हा ह्याच्यापासून लांब चाललाय असं वाटेल, बाकीचं एन्व्हायरमेंट काय दिसत नाही आहे. म्हणजे डायग्रामॅटिकली सांगा मला, व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी कुठं असणार? तर ह्या डायरेक्शनला असणार ना, इकडं. करेक्ट? हे समजलं का सर्वांना? लॉजिकली फॉर्म्युला फार सिंपल आहे, प्रॉब्लेम सिंपल असणार आहेत, फक्त ही कन्सेप्ट सर्वांना समजली का बघा. बी मधल्या व्हेकलला ए मधला ऑब्झर्व्हर कसा दिसेल? तो ईस्टला जाताना दिसेल का? नाहीच आहे. तो त्याच्या दोन्ही मधलं डिस्टन्स काय होत चाललंय? कंटिन्युअसली दोन्ही मधलं डिस्टन्स वाढत चाललंय, स्लोली डिस्टन्स बिटवीन बोथ गोज ऑन इन्क्रीजिंग. मग ह्या बी मधल्या ऑब्झर्व्हरला काय वाटणार? ए मधला ऑब्झर्व्हर ह्या बी पासून लांब चाललाय असं वाटणार. मग कुठं लांब चाललाय? तर ह्या डायरेक्शनला चाललाय. म्हणजे ह्या डायरेक्शनला काय असणार आहे? व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. बी च्या रिस्पेक्टिव्हली ए चा स्पीड कुठं आहे? तर ह्या डायरेक्शनला आहे,
हे कळते सर्वांना? यस यस, कळालं का नाहीये? बोला काय तर, यस और नो? हो सर. ओके, आता लक्ष द्या. हे मी तुम्हाला डायग्राम वरून सांगितलं. आता वेक्टरली कसं करता येईल बघा. वेक्टर डायग्राम वरून कसं करता येईल, तर तुम्हाला मी सांगितलं फी ए टुवर्ड्स ईस्ट आहे. ओके, फी बी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे. हे फी ए म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, फी बी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ही नॉर्थ ईस्टला इकडं. हा, मग तुम्हाला सांगितलं तुम्ही व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल, तर ज्याच्या रिस्पेक्टिव्हली मी व्हेलॉसिटी मोजणार तो कसा पाहिजे? यस टेल मी. ज्याच्या रिस्पेक्टिव्हली मी व्हेलॉसिटी मोजणार तो जो रिस्पेक्ट आहे, जो बेस आहे, जो रेफरन्स आहे, तो कसा पाहिजे? ऍट रेस्ट पाहिजे. ऍट रेस्ट पाहिजे. लक्ष द्या, व्हेरी गुड. ऍट रेस्ट पाहिजे. मग मला काय करायचं आहे? मला व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काढायचं आहे. थोडीशी अवघड कन्सेप्ट आहे पण महत्वाची आहे, समजावून घ्या. हा, व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काढायची आहे. बीच्या रिस्पेक्टिव्हली मला एचा स्पीड काढायचा आहे. मग बीच्या रिस्पेक्टिव्हली जर मला एचा स्पीड काढायचा असेल, बीच्या रिस्पेक्टिव्हली काढायचा असेल, तर बी काय पाहिजे? ऍट रेस्ट पाहिजे ना? यस, बी ऍट रेस्ट पाहिजे का नको? पाहिजे. मग बीचा स्पीड कुठं आहे? इकडं आहे. मग त्याला रेस्ट करायचं असेल तर काय करावं लागेल सांगा बघूया. काय करायला पाहिजे? यस, व्हॉट शुड आय डू? हा जर ऍट रेस्ट करायचा असेल तर याला बरोबर एवढा स्पीड याच्यामध्ये ऍड करायला पाहिजे ना, अपोजिट डायरेक्शनला. त्याचा निगेटिव्ह वेक्टर असा असणार ना, कळतंय का? फी बीचा निगेटिव्ह वेक्टर कसा असणार? बरोबर उलटा असणार का नाही? हा मायनस व्हीबी बार येणार का नाही? हा प्लस व्हीबी बार मायनस व्हीबी बार ऍड केलं तर आन्सर काय येणार? 0. 0 म्हणजे हा ऍट रेस्ट आला का नाही? मग आता हा व्हीबी बार मी स्लाइड करून इकडे घेतला असा बघा, हा काय आला? मायनस व्हीबी बार. मग आता विचार करा, हा व्हीए बार आहे आणि आपण ऍड केलाय तो मायनस व्हीबी बार. ह्या दोघांचा रिझल्ट कसा येणार? हे दोन सायकलिक ऑर्डर मध्ये आहेत बघा. व्हीए बार आणि व्हीबी बार हे सायकलिक ऑर्डर मध्ये आहेत. by the two sides of the triangle. So what should be the third side of the triangle? कसे येणार? Third side starting from origin of first vector ending on terminus of second vector. आला का? हा, याचा आन्सर काय असणार सांगा बघूया. What is the answer of this vector? हे थोडंसं मी एक्स्ट्रा सांगालोय कन्सेप्ट. हा, तुम्हाला मॅथमॅटिकली फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा आहे, प्रॉब्लेम साठी कसा युज करायचा आहे मी सांगणार आहे, तो सोपा आहे अगदी. फक्त ही कन्सेप्ट एक्स्ट्रा सांगालोय. हा काय ना सांगा वेक्टर. हा वेक्टर काय येणार? VA मायनस VB. VA बार, VA बार कंपल्सरी ते वेक्टर फॉर्म मध्ये पाहिजे. हा, VA बार मायनस VB बार. ह्यालाच म्हणायचं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. दिस इज अ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. झाला हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला तुम्ही बऱ्याच ठिकाणी युज करायचा आहे. म्हणजे डायरेक्शन डायग्राम मध्ये कुठे आले बघा, इकडे खाली आले का नाही? ह्या डायग्राम मध्ये कसं इथं हा बी इकडे चाललाय, ए इकडे चाललाय, पण बीच्या रिस्पेक्टिव्हली ए लांब चाललाय म्हणजे इकडे चाललाय, म्हणजे इकडे आन्सर ऍक्च्युअली आन्सर असं यायला पाहिजे होतं आणि असं आलंय आपलं आन्सर आहे. दिस इज अ रिझल्टंट वेक्टर VA बार मायनस VB बार. म्हणजेच तुम्हाला मॅथमॅटिकल एवढं लक्षात ठेवायचं आहे, व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी असेल तर VA बार मायनस VB बार फॉर्म्युला याचा आहे. व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए असेल तर फॉर्म्युला काय असणार आहे? VB बार मायनस VA बार. ओके, जेई मेन साठी जेई ऍडव्हान्स साठी ही कन्सेप्ट अतिशय महत्वाची आहे आणि तुम्हाला मॅथमॅटिकली हा फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी युज करायचा आहे. यस, क्लिअर झालं का? येस सर. ओके, आता आपण आपला जे यूज होणार आहेत फॉर्म्युले ते बघूया. ओके, लक्ष द्या. सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फॉर्म्युले काय काय बघितले बघा आपण. velocity of A with respect to B. आपण फॉर्म्युला बघितला, velocity of A with respect to B is equal to VA बार मायनस VB बार. लक्ष द्या, हे महत्वाचे पॉइंट्स आहेत. VA बार मायनस VB बार. ठीक आहे. velocity of B with respect to A बघायचं असेल तर फॉर्म्युला येणार VB बार VA बार वेक्टर फॉर्म मध्ये, कंपल्सरी वेक्टर फॉर्म मध्ये. लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो बघा, VAB बार इज इक्वल टू मायनस VBA बार. VA बार मायनस VB बार आणि VB बार मायनस VA बार
हे एक्झॅक्टली अपोजिट वेक्टर्स असणार आहेत. मात्र दोन्हींचं मॅग्निट्यूड काय असणार? सेम असणार. मॅग्निट्यूड ऑफ बोथ विल बी सेम. म्हणजे फॉर्म्युला असं लिहू शकतो आपण, व्ही ए बी, व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, त्याचं मॅग्निट्यूड, आणि व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, त्याचं मॅग्निट्यूड, तर ऑलवेज सेम. ए विथ रिस्पेक्ट टू बी आणि बी विथ रिस्पेक्ट टू ए हे वेक्टर एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला असतात, पण त्याचं मॅग्निट्यूड काय असतं? सेम असतं. समजा रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट काढायची असेल, डिस्प्लेसमेंट ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, तर काय फॉर्म्युला सांगा बघूया. डिस्प्लेसमेंट ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, डिस्प्लेसमेंट ऑफ ए मायनस डिस्प्लेसमेंट ऑफ बी. पण इथं आपण जी लिहिलं तरी चालेल. हे जी सगळीकडे असणार आहे, इथं पण जी असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. हे जी असणार आहे, जी फॉर ग्राउंड. म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ह्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, दिस इज ऍब्सोल्यूट डिस्प्लेसमेंट ऑफ बी, दिस इज ऍब्सोल्यूट डिस्प्लेसमेंट ऑफ ए, and this is a relative displacement of A with respect to B. म्हणजे हे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड नाही लिहिलं तर चालतं, पण लक्षात ठेवायचं ज्यावेळी ऍब्सोल्यूट असतं, इट इज कन्सिडर्ड दॅट इट इज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आणि असेच फॉर्म्युले आपण रिलेटिव्ह साठी ऍक्सेलरेशनला लिहू शकतो. सो ऍक्सेलरेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी इज इक्वल टू ऍक्सेलरेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस ऍक्सेलरेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. यस, फॉर्म्युला काय आले का? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आणि ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला, हे दोन्ही रिलेटिव्ह आपण लिहू शकतो. व्हेलॉसिटी कॅन बी रिलेटिव्ह, ऍक्सेलरेशन कॅन बी रिलेटिव्ह, डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो रिलेटिव्ह. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन काय होतं सांगतो तुम्हाला. कधी रिझल्टंट घ्यायचं आणि कधी रिलेटिव्ह घ्यायचं हे कळायला पाहिजे. रिझल्टंट घेताना आपण ऍडिशन करतो, रिझल्टंट घेताना सेम डायरेक्शनला ऍडिशन करतो, रिलेटिव्ह घेताना सेम डायरेक्शनला सबस्ट्रॅक्शन करतो. नंतर तुम्हाला एखादा एक्झाम्पल सांगतो, हे लक्षात ठेवा. रिलेटिव्ह ही कन्सेप्ट वेगळी आहे आणि रिझल्टंट ही कन्सेप्ट वेगळी आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये आठवते का, लास्ट इफेक्ट ऑफ रोटेशन मध्ये आपण घेतलं होतं, रिलेटिव्ह एक्सेलरेशनच्या कन्सेप्टनं आपण तो फॉर्म्युला डिराईव्ह केला होता, लॅटिट्यूडचा इफेक्ट. ओके, आपण सगळ्यात शेवटी बघूया. आता बेसिक हे फॉर्म्युला तर किमान लक्षात ठेवा. आता एक क्वेश्चन घेऊ आपण, म्हणजे एक जनरल फॉर्म्युला. समजा असा क्वेश्चन आहे किंवा असा पॉइंट आहे, सियर टू ट्रेन्स ऑफ लेंथ L1 L2. बघा सर्वांनी लक्ष द्या. टू ट्रेन्स ऑफ लेंथ L1 and L2, two trains of length L1 and L2 are moving on parallel tracks. दोन पॅरलल ट्रॅक वर दोन ट्रेन मोशन मध्ये आहेत. फर्स्ट ट्रेन, सेकंड ट्रेन. सी हियर, टू ट्रेन्स ऑफ लेंथ L1 L2 आर मुव्हिंग ऑन टू पॅरलल ट्रॅक्स. लेंथ ट्रेनची वेगळी आहे. ओके, दोघांचा स्पीड पण वेगळा आहे. सपोज फर्स्ट ट्रेनचा स्पीड V1 आहे and second ट्रेनचा स्पीड V2 आहे. The two trains of length L1 L2 moving on parallel tracks with the velocity of V1 and V2. आणि तो आपण कन्सिडर करू शकतो एक कुठली तर वेलोसिटी जास्त आहे. सपोज V1 इज ग्रेटर दॅन V2. जे एक ट्रेनचा स्पीड V1 आहे, सेकंड ट्रेनचा V2 आहे. V1 जास्त आहे, V2 कमी आहे, आणि हा स्पीड आहे तो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे. ज्यावेळी असं फक्त स्पीड म्हणलं जातं तर तो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड असतो, लक्षात घ्या. असा विचारला, समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारलाय, कॅल्क्युलेट टाइम टेकन to cross, time taken to cross each other. Calculate time taken to cross each other. काय करावं लागेल सांगा बघा. Time taken to cross each other. Calculate time taken to cross each other. आता इथं मेन्शन पाहिजे ना, both are moving in the same direction or opposite direction. यस, ते मेन्शन असल्याशिवाय आपण क्वेश्चन सोडवू शकत नाही आहे. ही फर्स्ट ट्रेन आहे, त्याची लेंथ आहे L1, इट इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट. सेकंड ट्रेन, त्याची लेंथ वेगळी असू शकते. सपोज सेकंड ट्रेन इज हॅव्हिंग लेंथ ऑफ L2 and it is also moving in the same direction. First is moving with V1, second moving with V2, आणि V1 जास्त आहे. सांगा टाइम कसं काढणार, हाऊ टू कॅल्क्युलेट टाइम. यस, कसं काढणार टाइम.
व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टाइम टू क्रॉस ट्रेन्स? कुणी सांगा मला. दोन ट्रेन आहेत, दोन्हींची लेंथ वेगळी आहे, L1 L2, स्पीड वेगळा आहे, V1 V2, V1 इज ग्रेटर दॅन V2. दोघांचा स्पीड अनइक्वल असेल तरच ते क्रॉस करून जाणार ना. मग V1 समजा इकडे आहे बॅक साईडला, आणि त्या ट्रेनला दुसऱ्या ट्रेनला पूर्ण क्रॉस करून जाण्यासाठी किती वेळ लागेल असा क्वेश्चन आहे. व्हॉट इज टाइम टेकन बाय द ट्रेन टू क्रॉस द सेकंड ट्रेन? यस, बोला. काय ना आन्सर कोण सांगू शकतं? यस, एनीवन? ठीक आहे, लक्ष द्या. ज्या वेळी क्वेश्चन मध्ये असं असतं टू टेक और टू क्रॉस इच अदर, क्रॉसिंग पूर्ण व्हायला पाहिजे, लक्षात घ्यायचं. टाइम टेकन टू क्रॉस इच अदर. क्रॉस इच अदर म्हणजेच काय? स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पूर्ण क्रॉसिंग व्हायला पाहिजे. म्हणजे कसं कन्सिडर करायचं बघा. तर सुरुवातीला तुम्ही कन्सिडर करायचं, ही जी पहिली ट्रेन आहे बघा, फर्स्ट ट्रेन आहे ती अशी आहे, दिस इज अ फर्स्ट ट्रेन, आणि सेकंड ट्रेन इथं आहे, दिस इज अ सेकंड ट्रेन. लक्ष द्या, दिस इज सेकंड ट्रेन, दिस इज L1 अँड दिस इज L2. हा, आणि हे मोशन मध्ये आहेत ट्रेन्स. आता क्रॉसिंग जस्ट स्टार्ट झालं. एक्झॅक्टली, कळतंय का? ही पहिली ट्रेन इथं आहे, इट इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट, सेकंड ट्रेन इज ऑल्सो मुव्हिंग टुवर्ड्स राईट. आता क्रॉसिंग स्टार्ट झालं. मग समजा हा फर्स्ट कंपार्टमेंट जो आहे रेल्वेचा, तो ज्यावेळी सेकंड ट्रेनच्या बॅक एंडला स्टार्ट होईल इथं, त्यावेळी क्रॉसिंग स्टार्ट झालं. क्रॉसिंग पूर्ण झाल्यानंतर किती डिस्टन्स कव्हर होईल? L2. नाही, ज्यावेळी ही चूक आहे. तुमच्या ऑप्शन मध्ये पहिला ऑप्शन असं दिला जाईल ज्याच्यामध्ये डिस्टन्स कव्हर्ड L2 कन्सिडर केलं जाईल. पण समजा ही ट्रेन इथं अशी पुढे आली आणि ती इथपर्यंत आली, ह्याचं कंपार्टमेंट पहिलं जे इंजिन आहे, फर्स्ट ट्रेनचं इंजिन समजा इथपर्यंत, ह्या इंजिन पर्यंत आलं एक्झॅक्टली. आता क्रॉसिंग झाले का पूर्ण? L1 plus L2. नाही झालं. तर हे इंजिन पुढे जायला पाहिजे आणि ह्या ट्रेनचा, पहिल्या ट्रेनचं लास्ट कंपार्टमेंट इथे यायला पाहिजे, इथं असं. त्यावेळी पूर्ण क्रॉसिंग झालं. मग क्रॉसिंग ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी फर्स्ट कंपार्टमेंट मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं? तर इथून इथपर्यंत तो L1 डिस्टन्स, L2 डिस्टन्स आला, त्याच्या पुढे तो L1 गेला ना पुढं. सो व्हॉट इज डिस्टन्स कव्हर्ड ड्युरिंग क्रॉसिंग? L2 plus L1. L1 प्लस L2 किंवा L2 प्लस L1. म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्या वेळी रेल्वेवर प्रॉब्लेम असतो, म्हणजे रेल्वेवर बेस्ड प्रॉब्लेम असतो आणि क्रॉसिंग पूर्ण झालं असं मेन्शन असतं, त्यावेळी डिस्टन्स ऍडिशन करायची. कळतंय का? डिस्टन्स काय करायचं? डिस्टन्स इज ऑलवेज ऍडेड, कारण इथं आपण रिलेटिव्ह डिस्टन्स घेत नाहीये, नेट डिस्टन्स घेतोय. कळतंय का? नेट डिस्टन्स, टोटल डिस्टन्स कव्हर्ड. आपला टाइमचा फॉर्म्युला कसा आहे? मला टाइम काढायचा आहे. सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टाइम? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. पण ही जी व्हेलॉसिटी आहे ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी घ्यायची आहे. डिस्टन्स मात्र रिलेटिव्ह नाही आहे, ते डिस्प्लेसमेंट नाही आहे, डिस्टन्स कव्हर्ड आहे, नेट डिस्टन्स कव्हर्ड आहे. सो व्हॉट इज द आन्सर? L1 प्लस L2 अपॉन, सांगा बघा. फर्स्ट ट्रेन इज मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी ऑफ V1, सेकंड ट्रेन इज मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी ऑफ V2. सो व्हॉट इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी? V1 minus V2. हा, सेम डायरेक्शनला रिलेटिव्ह मध्ये सबस्ट्रॅक्शन होते. रिलेटिव्ह कोणतीही क्वांटिटी रिलेटिव्ह काढताना लक्षात ठेवायचं, सेम डायरेक्शनला सबस्ट्रॅक्शन असते. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असते ती V1 मायनस V2, कारण तो V1 ग्रेटर आहे असं मेन्शन आहे प्रॉब्लेम मध्ये. V2 जास्त असेल तर V2 मायनस V1 घ्यायचं. सो तुम्हाला याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज टाइम टू क्रॉस द सेकंड ट्रेन? L1 प्लस L2 अपॉन V1 मायनस V2. यस, क्लिअर झालं हे? यस, क्लिअर झालं का? Yes, sir. हाच क्वेश्चन असा असेल तर सेम क्वेश्चन आहे, टू ट्रेन्स, बघा सेम क्वेश्चन आहे, टू ट्रेन्स ऑफ लेंथ L1 L2 मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी ऑफ V1 V2, V1 इज ग्रेटर दॅन V2, मूव्हिंग ऑन द सेम पॅरलल ट्रॅक बट इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन साठी क्वेश्चन आहे, काय चेंज इन? V2. तर इथं अपोजिट डायरेक्शन मध्ये L1 मायनस L2 येणार का नाही सांगा मला? अपोजिट डायरेक्शन साठी काय येणार? नाही येणार, L1 प्लस L2 येणार. कारण अपोजिट डायरेक्शनला समजा इथं ही ट्रेन आहे आणि ही ट्रेन इकडे चालले, तर क्रॉसिंग कधी स्टार्ट होणार? तर असं असल्यानंतर, ही फर्स्ट ट्रेन आहे आणि सेकंड ट्रेन आहे, किंवा ही फर्स्ट आणि सेकंड आहे, इकडे चालली अशी. आता क्रॉसिंग स्टार्ट झालं, मग हे कंपार्टमेंट इथपर्यंत आलं,
तर L2 डिस्टन्स कव्हर झालं. अजून जरा पुढे गेलं तर L1 म्हणजे L1 प्लस L2 म्हणजे नेट डिस्टन्स काय असणार आहे? नेट डिस्टन्स इज ऑलवेज L1 प्लस L2. म्हणून मग काय सांगितलं मी, रेल्वेवरचा प्रॉब्लेम आला क्रॉसिंगचा असेल तर डिस्टन्स नेहमी ऍड करायचं, डिस्टन्स मायनस करायचं नाही. सो टी इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन, आता मात्र वेलोसिटी जी आहे ती V1 प्लस V2, कारण मला रिलेटिव्ह वेलोसिटी घ्यायची आहे. अपोजिट डायरेक्शन मध्ये रिलेटिव्ह मध्ये ऍडिशन होते. रिलेटिव्ह वेलोसिटी काढताना अपोजिट डायरेक्शनला ऍडिशन होते आणि सेम डायरेक्शनला सबस्ट्रॅक्शन होते. मला बोर्डच्या वेळेला पण मी सांगितलं होतं बघा, समजा आपण एका बस मधून चाललोय आणि समोरून एखादी बस आली, आपल्याला ती बस एकदम फास्ट गेल्यासारखी वाटते क्रॉसिंग करताना. समोरून येणारी बस आपल्याला क्रॉस करताना फास्ट गेल्यासारखी वाटते का? कारण रिलेटिव्ह मध्ये वेलोसिटीची ऍडिशन होते. आणि समजा तीच बस आपल्या बॅक साईडने येत असेल, पॅरलल ट्रॅकवरनं सेम डायरेक्शनला जात असेल आणि ओव्हरटेक करून जात असेल, तर ओव्हरटेक करताना ती स्लो गेल्यासारखी वाटते, बिकॉज इन द सेम डायरेक्शन रिलेटिव्ह वेलोसिटी इज लेस. रिलेटिव्ह वेलोसिटी मध्ये काय होतं? सबस्ट्रॅक्शन होते सेम डायरेक्शन मध्ये. यस, कळलं सर्वांना? हे 2 पॉईंट कळले का रिलेटिव्ह वेलोसिटीचे? ही रिलेटिव्ह वेलोसिटीची कन्सेप्ट आहे, हे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. ह्या दोन कन्सेप्ट ट्रेनच्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला रेन अम्ब्रेला प्रॉब्लेम कडे जायचं आहे. त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारू शकता. 1 मिनिट. रेन अम्ब्रेला कन्सेप्ट आतापर्यंत कधी नीटला क्वेश्चन याच्यावर विचारला गेलेला नाही आहे. नीटला ट्रेनचे जे क्वेश्चन्स आहेत त्या टाइपचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. रेन अम्ब्रेला, क्रॉसिंग ऑफ रिव्हरचे क्वेश्चन्स नाही आहेत, पण महत्वाचे कन्सेप्ट आहेत. म्हणजे येऊ शकतो क्वेश्चन. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, सर्वांनी लक्ष द्या. सिंपल कन्सेप्ट आहे. सो रेन अम्ब्रेला प्रॉब्लेम सर्वांनी लक्ष द्या. समजा रेन इज फॉलिंग इन एक्झॅक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ह्या डायरेक्शनला एक्झॅक्टली डाऊनवर्ड डायरेक्शनला पाऊस पडायला आलाय. रेन इज फॉलिंग इन एक्झॅक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, अँड यू आर स्टँडिंग हिअर. समजा तुम्ही तो वारलेला आहे. यू आर स्टँडिंग हिअर, यू आर ऍट रेस्ट ऑन द ग्राउंड and rain is falling exactly vertically downward. असा पाऊस पडालाय एक्झॅक्टली डाऊनवर्ड. तर तुम्हाला काय वाटणार? पाऊस कसा यायला लागलाय? क्रॉस यायलाय, स्ट्रेट डाऊनवर्ड यायला लागलाय, हॉरिझॉन्टल यायलाय, कसा वाटणार तुम्हाला? व्हॉट यू फील? रेन इज फॉलिंग इन एक्झॅक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. तुम्हाला असं फील होईल का? पाऊस तर पडालाय व्हर्टिकली डाऊनवर्ड, तुम्ही पावसात उभारलेला आहे, पाण्याचे थेंब असे एक्झॅक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड आलेत. हा, आणि तुम्हाला छत्री धरायची अशी, तर तुम्ही कशी धरणार छत्री? बरोबर वरच धरणार ना. यस, अरे काय तर बोला, मी एकटाच बडबडायला लागलो. थोडासा रिस्पॉन्स असले की लेक्चर चालू आहे असं वाटू दे ना मला पण. ओके, सो यू आर स्टँडिंग हिअर, यू आर ऍट रेस्ट ऑन द ग्राउंड and rain is falling in exactly vertically downward, so you should hold the umbrella exactly in vertically upward direction. तुम्हाला अम्ब्रेला अशी धरायला लागेल. ओके, हे अशी धरायला लागेल एक्झॅक्टली व्हर्टिकली अपवर्ड. बट सपोज द केस when the rain is falling in exactly downward direction, rain is falling in exactly downward direction, rain verticalच यायला लागले, but you are not at rest, you are moving horizontally. मी वेक्टर डायग्राम एक्सप्लेन करतो, लक्ष द्या वेक्टर डायग्राम ना. So this is the vector which represents velocity of rain exactly downward, and you are moving in exactly horizontal direction. This is velocity of man, exactly horizontal. You are running in the horizontal direction. Rain is falling in exactly vertically downward direction. तुम्ही बाईकवर आहे, बाईक रोडवर तुम्ही पळवायला आलाय 60च्या स्पीडनं, तुमच्या हातात छत्री आहे, तुमचा मित्र गाडी चालवायला आलाय, पाऊस एक्झॅक्टली व्हर्टिकली आलाय. अम्ब्रेला कसं धरता तुम्ही? छत्री कशी धरता सांगा बघा? एक्झॅक्टली व्हर्टिकल धरता का? नाही, थोडीशी आपण पुढे धरतो, बरोबर आहे ना, क्रॉस. मग तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जर याच्यामध्ये नीट लेवलला,
what is the angle, what should be the angle made by umbrella when you are running on the road with 20 km/h? म्हणजे तुमचा स्पीड दिला जाईल, रेनचा स्पीड दिला जाईल, तुम्हाला विचारलं जाईल व्हर्टिकलशी किती अँगलनं अंब्रेला टिल्ट करायला पाहिजे. क्वेश्चन काय विचारला जाईल, व्हर्टिकलशी किती अँगलनं अंब्रेला टिल्ट करायला पाहिजे. तर हा क्वेश्चन सोडण्यासाठी आपल्याला व्हेक्टर डायग्रामचा यूज करायचा आहे. ठीक आहे, मला सांगा अंब्रेला कोणत्या डायरेक्शनला धरायची, काय कन्सेप्ट असेल बेसिक, कोणी बोला. विशाल, अंब्रेला कोणत्या डायरेक्शनला धरावी लागेल? मला डायरेक्शन नको आहे. इट शुड बी इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ रेन और इट शुड बी इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ मॅन, का दुसरं काय असेल? अंब्रेला नेहमी कुठल्या डायरेक्शनला धरायची असते? दोघांच्या रिलेटिव्हच्या डायरेक्शन मध्ये. व्हेरी गुड विशाल, व्हेरी गुड. सो अंब्रेला शुड बी ऑलवेज हेल्ड इन द डायरेक्शन ऑफ velocity of rain with respect to man. त्या मॅनच्या रिस्पेक्टिव्हली रेन कुठल्या डायरेक्शनला आले तिकडे अंब्रेला धरायला पाहिजे. ग्राउंडच्या रिस्पेक्टिव्हली कुठं रेन यायला ते महत्वाचं नाही आहे, कारण पाऊस तुम्हाला लागायला नसायला पाहिजे, कळतंय का? त्या मॅनच्या रिस्पेक्टिव्हली रेन कुठल्या डायरेक्शनला यायला ती डायरेक्शन महत्वाची आहे. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन फार महत्वाचं आहे, लक्षात घ्यायचं. अंब्रेला शुड बी ऑलवेज हेल्ड इन द डायरेक्शन ऑफ velocity of rain with respect to man. हे सर्वांना कळलं का? यस येस सर. सांगा मला फॉर्म्युला काय येईल हा? व्हॉट इज व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन? मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय येणार? हा फॉर्म्युला VR बार मायनस VM बार. VR बार मायनस VM बार. अगदी बरोबर आहे. व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आणि व्हेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड हे ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटीज आहेत आणि ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे. तर ज्या डायरेक्शनला VRM असेल म्हणजे ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असेल त्या डायरेक्शनला अंब्रेला धरायला पाहिजे. ओके, आता आपण डायग्राम काढूया वेक्टोरियली. समजा मी तो डायग्राम काढतो बघा. सपोज दिस इज, जस्ट अ मिनिट. ओके, सो व्हेलॉसिटी ऑफ मॅन इज एक्झॅक्टली ओरिजेंटल. तुम्ही वेक्टर काढतो, हा वेक्टर आहे. सपोज दिस इज व्हेलॉसिटी ऑफ मॅन. ओके, व्हेलॉसिटी ऑफ रेन कशी घेतली आपण? पहिली कंडिशन आहे, ही फर्स्ट कंडिशन आहे. व्हेलॉसिटी ऑफ रेन कशी आहे? व्हेलॉसिटी ऑफ रेन एक्झॅक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, कारण क्वेश्चन मध्ये म्हणलंय रेन इज फॉलिंग एक्झॅक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड. VR असा आहे, PR बार. मॅन इज मुव्हिंग होरिझॉन्टली. ओके, मॅन इज मुव्हिंग होरिझॉन्टली. मला काय काढायचं वेक्टर डायग्राम न? VR मायनस VM काढायचा आहे. ह्या डायग्राम मध्ये VR मायनस VM कसं काढणार सांगा मला? VR मायनस VM कसा येणार? मायनस VM काढायला लागेल ना, VR मायनस VM. सो मायनस VM कसा येणार सांगा बघूया. मायनस VM हा VM आहे. VM कुठल्या डायरेक्शनला आहे? व्हेलॉसिटी ऑफ मॅन कुठल्या डायरेक्शनला आहे? टुवर्ड्स ईस्ट. ईस्ट. मग मायनस VM कुठं असणार? वेस्ट. वेस्ट. मग इथे ड्रॉ करतो बघा, मी इथे ड्रॉ करतो बघा, इथे ड्रॉ करतो वेक्टर. एक्झॅक्टली सेम मॅग्निट्यूड आहे आणि एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन आहे. हा काय झाला? हा झाला मायनस VM बार. इज इट क्लिअर? यस यस, क्लिअर झालं का? VR आणि हा मायनस VM. मग VR मला काय करायचं, इकडे वर फॉर्म्युला बघा, मला आन्सर काढायचा आहे ते VR मायनस VM काढायचा आहे. VR बार मायनस VM बार. आणि VR बार मायनस VM बार म्हणजेच काय? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. हा, मग आता इथे ट्रायंगल लॉ यूज करा. हे दोन सायकलिक ऑर्डर मध्ये बघा, VR बार आणि मायनस VM बार हे दोन सायकलिक ऑर्डर मध्ये VR बार मायनस VM बार. मग ह्याचा रिझल्टंट कसा येणार? रिझल्टंट शुड स्टार्ट फ्रॉम ओरिजिन ऑफ फर्स्ट वेक्टर, इथं स्टार्ट व्हायला पाहिजे, अँड एंड्स ऑन टर्मिनस ऑफ सेकंड वेक्टर, म्हणजे इथं स्टार्ट व्हायला पाहिजे आणि इथं असा एंड व्हायला पाहिजे. आता मी हा जो पिंक कलर न जो आता वेक्टर काढला, हा काय आहे सांगा बघूया. हा वेक्टर काय आहे? तर VRM बार. क्लिअर झालं का? यस, रेन ऍक्च्युअली कशी यायला आले? रेन व्हर्टिकली डाऊनवर्ड यायला आले, बरोबर आहे. पण हा जो मोशन मध्ये जो पर्सन आहे त्याच्या दृष्टीने रेन कशी यायला आले? त्याच्या दृष्टीने रेन अशी यायला आले, ह्या डायरेक्शनला अशी यायला आले. कशी? तर अशी रेन आल्या, कळते का?
अशी आली. सो व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन इज इन दिस डायरेक्शन. मग अम्ब्रेला कशी करायला पाहिजे? अम्ब्रेला शुड बी हेल्ड लाईक दिस. यस, क्लिअर झालं? यस, क्लिअर झालं का? Yes. Yes. डायग्राम का आली सर्वांना? फीआर खाली डाऊनवर्ड आहे, पीएम टुवर्ड्स ईस्ट आहे, पण मला फॉर्म्युलानुसार काय पाहिजे? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन पाहिजे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन हवे असेल तर व्हीआर मायनस व्हीएम काढायला लागणार. व्हीआर मायनस व्हीएम कसं काढायचं? तर व्हीआर डाऊनवर्ड आहे म्हणजे मायनस व्हीएम गेला पाहिजे. मायनस व्हीएम कसं घेणार? तर व्हीएम ची डायरेक्शन मी उलटी केली तर तो वेस्टला गेला. मग हे दोन सायकलिक ऑर्डर मध्ये आले. मग व्हीआर मायनस व्हीएम हा ट्रायंगल कंप्लीट होतो. मग ट्रायंगलची थर्ड साइड कशी असते? स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट वेक्टर, ओरिजिन ऑफ फर्स्ट वेक्टर, एंडिंग ऑन एंड पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. म्हणजे हा जो नंतर थर्ड साइड मी काढले, व्हाईट एरो दाखवलेत, ती डायरेक्शन असणार आहे ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. ह्या डायरेक्शनला ऍक्च्युअली रेन लागत असणार आहे तो माणूस मोशन मध्ये असताना. इफ दॅट पर्सन इज इन मोशन, रेन इज फॉलिंग इन दिस डायरेक्शन. ज्या डायरेक्शनला रेन आले तिकडे छत्री धरायला पाहिजे. सो अम्ब्रेला शुड बी हेल्ड इन दिस डायरेक्शन. आता क्वेश्चन बावन काय विचारलं तुम्हाला? व्हॉट शुड बी अँगल मेड बाय द अम्ब्रेला विथ व्हर्टिकल. व्हर्टिकलशी किती अँगल न अम्ब्रेला धरायला पाहिजे, किती अँगल न टिल्ट करायला पाहिजे. मग अशी ज्यावेळी रेन ऍट रेस्ट होती तेव्हा अम्ब्रेला मी अशी उभी धरली होती, एक्झॅक्टली व्हर्टिकल धरली होती. आता मी काय केली? ती टिल्ट केली. किती अँगल टिल्ट केली? तर एवढ्या अँगलनं टिल्ट केली, बरोबर की नाही? हा अँगल किती आहे? ह्या अँगलला मी बीटा मानतो. हा मला काढायचा आहे. हा अँगल तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारला जाईल. हा अँगल किती असतो विचारला जाईल. हा बीटा म्हणजे त्याचा अपोजिट साइड किती आली? बीटाच आली ना, ही बीटा आली. मग सांगा या ट्रायंगल वरून बीटा कसं काढणार? हाऊ टू कॅल्क्युलेट बीटा? टॅन बीटा घेऊ शकता तुम्ही. tan beta equal to Vm upon Vr. टॅन बीटा इज इक्वल टू व्हीएम अपॉन व्हीआर. झालं, किती सोपं आहे बघा. बीटा विचारलाय आपला. बीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्हीएम अपॉन व्हीआर. मे बी ऑप्शन मध्ये असा ऑप्शन तुम्हाला दिला असेल, टॅन इनवर्स ऑफ व्हीएम अपॉन व्हीआर. सो अँगल मेड बाय अम्ब्रेला विथ व्हर्टिकल इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्हीएम अपॉन व्हीआर. न्यूमेरिकल विचारला असेल तर व्हेलॉसिटी ऑफ मॅन तुम्हाला दिला जाईल. मॅन इज मूव्हिंग विथ 20 किलोमीटर पर आवर, व्हीएम पुटअप करा 20. रेन इज फॉलिंग विथ 60 किलोमीटर पर आवर, व्हीआर पुटअप करा 60. विल गेट आन्सर. याच्यावरून आपला बीटा कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. तुम्हाला हा अँगल विचारला, ग्राउंडशी किती अँगल करून अम्ब्रेला धरायला पाहिजे, हा अँगल तरी काढता येईल का नाही सांगा बघूया. हा अँगल अल्फा मांडला मी. किती ग्राउंडशी डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ मॅन, मॅन ज्या डायरेक्शनला मोशन मध्ये आहे त्या ग्राउंडशी किती अँगल ना अम्ब्रेला धरायला पाहिजे. म्हणजे हा अँगल तुम्हाला विचारला अल्फा, म्हणजेच हा अँगल अल्फा विचारला. तर कसं काढणार सांगा बघूया अल्फा? टॅन अल्फा काय येईल? Vr upon Vm. टॅन अल्फा इज इक्वल टू व्हीआर अपॉन व्हीएम. व्हेरी गुड. काय तर टॅन घ्यायचा अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अल्फाची अपोजिट साइड आहे व्हीआर, ऍडजस्टंट साइड आहे व्हीएम. आणि ज्यावेळी ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला वापरतो त्यावेळी साइन घ्यायची गरजच नाही, फक्त मॅग्निट्यूड घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काढा म्हणलं डायरेक्ट, व्हॉट इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन, पीआर या मॅग्निट्यूड काढायचा. कसं काढणार? कॅल्क्युलेट रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. मॅग्निट्यूड काढायचं. कसं काढणार? हे ट्रायंगल कडे बघा ना, फक्त मॅग्निट्यूड काढायचं आहे. पायथागोरस थेरम अप्लाय करायचा. स्क्वेअर रूट ऑफ पीआर स्क्वेअर प्लस पीएम स्क्वेअर. झालं. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन काढायचं असेल तर डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करायचा. ह्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज करायचा. यू विल गेट आन्सर. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट महत्वाची आहे. ह्याच्या पुढे अजून 2 केसेस आहेत, थोड्याशा डिफिकल्ट आहेत पण महत्वाच्या नाही आहेत. हे सगळ्यात महत्वाचं एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. त्याच्या पुढची केस पण मी तुम्हाला सांगतो, थोडीशी डिफिकल्ट आहे पण ही केस सिंपल आणि महत्वाची आहे. सर्वांना कळलं का? हे हवा असेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या, कारण याच्या नोट्स तुमच्या ह्याच्यात नाही आहेत. एवढं एक्झामला जाताना एवढं बघितलं तरी तुम्हाला समजायला पाहिजे की आपण याच्यामध्ये काय काय केलेलं आहे. पटकन स्क्रीनशॉट घ्या. काही डाऊट असेल तर विचारू शकता याच्यामध्ये.